संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने स्वराज्यातल्या चारही बाजूंनी सापळा रचला होता। 1681 ते 1688 अखेर औरंगजेबाला एकही किल्ला जिंकू घेता आला नव्हता। जे 2-4 किल्ले त्याच्या ताब्यात गेले ते लाचलुचीच्या बळावरच। संभाजीस हरवता येईना तेव्हा औरंगजेबाने आपल्या डोक्यावरची पगडी काढून त्याने जमिनीवर आपटली होती। एवढा तो पिसाळला होता की आता संभाजीस पकडल्याशिवाय किंवा ठार केल्याशिवाय ही पगडी डोक्यावर घालणार नाही, अशी त्याने शपथ घेतली होती। त्याने जंग पछाडले, पण संभाजीराजे त्यांच्या हाती लागेना। तेव्हा त्याने स्वराज्याची मोहीम बाजूला ठेवून आपला मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकण्यास खटपट सुरू केली आणि अवघ्या 1 वर्षात त्याने ती घशात घातली। तोवर संभाजीराजांनी बडोच राजस्थानपासून मद्रासच्या पुढे त्रिचनापल्लीपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला होता। एवढा भीम पराक्रम गाजविणारा राजा संभाजी स्वराज्यातील स्वार्थी आणि स्वराज्यद्रोही माणसांमुळेच औरंग्याच्या जाळ्यात अडकला। त्यात प्रामुख्याने प्रल्हाद निराजी, मानाजी मोरे, गणोजी शिर्के, येसाजी व सिदोजी फर्जंद हे हिरोजी फर्जंद यांचे भाऊ यांच्या कटकारस्थांमुळेच सापडले। याच्याबद्दल संशय येताच संभाजीराजांनी येसाजी व सिदोजीचा कडेलोट केला होता व मानाजी आणि प्रल्हाद पंतास तुरुंगात टाकले होते। पण त्याच वेळी गणोजी शिर्के संगमेश्वराकडे पळून गेला। त्याचा वचपा काढण्यासाठी संभाजीराजे संगमेश्वराकडे गेले आणि शिर्के तिथूनही पळून जाण्यात यशस्वी झाला। मात्र दुर्दैवाने संभाजीराजे कवी कलश हे आणखी 24 मावळ्यांसह जखमी झाले। मालोजी घोरपडे हे सेनापती धारतीर्थ पडले, तर त्यांचा मुलगा संताजी घोरपडे वचन खंडो बल्लाळ चिटणीस रायगडाकडे पळून गेले।